हाय गाईज, तर बिग बॉसच्या घरामध्ये आर्यासाठी एक गिफ्ट आलेलं असतं, पण धनंजय अगोदर जातो आणि आर्याला दिलेलं गिफ्ट आर्याच्या नकळतच तो अगोदर घेऊन बाहेर जातो आणि आर्याला तिचं गिफ्ट सापडत नाही। त्यामुळे ती बिग बॉसना विचारते की सर माझं नाही पाठवलं का? तर त्यानंतर धनंजय बोंब मारतच बाहेर जातो। सगळेजण विचारतात अरे काय झालं आहे, हा असा का करतोय? त्यानंतर सांगतो की आर्याच्या नवऱ्याचं तिच्यावरती प्रेम आहे हे मला आता कळलेलं आहे आणि मी तिचा साक्षीदार आहे। त्यानंतर आर्या म्हणते काय झालं, माझं गिफ्ट आलेलं आहे का? धनंजय सांगतो आर्याला तिच्या नवऱ्यानं प्रेमानं गिफ्ट पाठवले आणि आत्ता ते माझ्या हातात आहे, कारण आर्याने बिग बॉसकडे नथनी मागितलेली असते आणि ती नथनी गोल्डची असते। असं करून धनंजय तिच्या हातात देत असतो, पण आर्या म्हणते द्या ना इकडे बघू मला कसं आहे। तर तो सांगतो की नाही, किती दिवस झालं मी बोंबलून सांगतोय सगळ्यांना की माझी केस पांढरी व्हायला लागलेत आणि मला कलर द्या, तर ते देत नाहीयेत आणि आपल्या बायकोने नथ मागितली तर तिला लगेच दिली। त्यानंतर आर्या म्हणते द्या ना बघू तरी कशी आहे। तर तो सांगतो की नाही, आधी तू बिग बॉसना तो कलर आणि ट्रिमर द्यायला। त्यानंतर आर्या बिग बॉसना रिक्वेस्ट करते की बिग बॉस प्लीज यांचा ट्रिमर आणि कलर द्या, तरच मला माझी नथ मिळेल। तर आर्याने इकडे रिक्वेस्ट केल्यानंतर धनंजय लगेच तिला नथ देतो आणि तेवढ्यातच वर्षा उसगावकर सांगते की अरे एक काम कर, ती नथ घालून बिग बॉसना थँक्यू म्हण। तर ती नथ घालून बिग बॉसना थँक्यू म्हणायला कॅमेऱ्यासमोर जाते आणि नथ घालून तिथं बिग बॉसना ती दाखवते आणि त्यानंतर त्यांना थँक्यू म्हणते। तर ती खूपच खुश झालेली असते। तर इकडे बेडरूम एरियामध्ये धनंजय पुन्हा येतो, तर तो शांत असतो। तेवढ्यात बिग बॉसची अनाउन्समेंट होते की धनंजय काय झालं आहे? तर तो सांगतो की बिग बॉस 3 दिवस तुम्ही माझ्याशी बोलला पण नाही आणि का तुम्हाला फक्त तुमच्या बायकांशीच बोलायचं आहे, तुम्ही मला कलर पण देत नाहीये। तर बिग बॉस म्हणतात की तुमचं व्यक्तिमत्वच इतकं कलर आहे, तुम्हाला कलरची काय गरज आहे? त्यावरती धनंजय देखील खूप खुश होतो आणि माझ्या नवऱ्याने तुला रिप्लाय दिला का असं म्हणून आर्या तिकडे येऊन हसत असते। तर अशा प्रकारे धनंजय इथं ज्योतिबाच्या नावाने चांग भलं असं करून खूप जोरात ओरडतो। तर असं बिग बॉसच्या घरामध्ये सध्या वातावरण आहे। तर तुम्हाला हे पाहून कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।